आज सकाळी सकाळी टँकर मागवलं आणि तुम्हाला माहिती आहे काय झालं? दुपारनंतर धो-धो पाऊस पडलं. नमस्कार मंडळी. तर किचनचं काम चालू आहे आणि त्यासोबत नळांची फिटिंगसुद्धा चालू आहे. कडप्पे वगैरे लावून घेतलेले आहेत. आता ग्रेनाइट जो आहे तो लावायचा आहे. तर बेसिन जो कोपऱ्याला होता तिथला बेसिन काढून आता मी जो कॉर्नर आहे ना, साईडचा कॉर्नर, तिथे बेसिन लावायचा आहे. सकाळीच टँकर मागवलेला पण त्याचा काही फायदा झाला नाही, कारण दुपारनंतर जो पाऊस सुरू झाला अक्षरशः शेतं वगैरे भरली होती. आता खाली किचनचं काम चालू आहे, तर वरच माझा स्वयंपाक चालू असतो. तर इथे मी डाळ भात आणि सुकी मच्छी म्हणजे मी सुकट बनवायला घेतलेली आहे. पाऊस पडायला सुरुवात झाली ना की लगेच आमच्या नदीला वळगण लागते, तर त्याचेच हे मासे जे आहेत ते भेटले होते. वर स्वयंपाक वगैरे केल्यानंतर मी खाली गेली, तर खाली जो बेसिन आहे, जो सिंक आहे तो लावून घेतलेला आहे. कडप्पे सुद्धा लावून घेतलेले आहेत. छोटू झोपेतून उठला होता आणि झोळीतच खेळत बसला होता. फोनवर तो त्याची चक्क आईशी बोलत होता. कडप्पे टाकल्यानंतर आता कडप्प्यांवर ग्रेनाइट लावायचं आहे, तर तेच काम चालू होतं. बाहेर पावसाने अक्षरशः इतका धुमाकूळ घातलेला आहे, तुम्ही बघू शकता. सगळीकडे असा पसारा पडलेला आहे. त्यानंतर मी क्लासमध्ये आली आणि क्लासमध्ये आल्यावर आज आम्हाला हॅलो आय मेकअप शिकवणार होते. मला ऑलरेडी शिकवलं होतं आणि माझी प्रॅक्टिससुद्धा झाली होती, म्हणून मग माझ्याच डोळ्यांवर हॅलो आय मेकअप करून दाखवलं आणि त्यानंतर बेस मेकअपची सुद्धा प्रॅक्टिस घेतली. तर मॅमच्या चेहऱ्यावर बेस मेकअप करून दाखवलं आणि त्याचं वॉटरप्रूफ टेस्टिंगसुद्धा करून दाखवलं. तुम्ही बघू शकता. घरी आल्यानंतर बघितलं तर किचन ओटाचा होता तो पूर्ण झाला होता, म्हणजे जो ग्रेनाइट आहे तो लावला होता. बाजूची पट्टीसुद्धा लावली आहे, बघू शकता. आणि ते साफसूफ करून जातात, पण जेव्हा ते ग्रेनाइट वगैरे कट करतात ना, त्याचा पुरा जो धुरळा आहे तो घरामध्ये होतो. अक्षरशः घरामध्ये इतकी धूळ व्हायची की मला झाडून काढून लादी व्यवस्थित पुसून सगळ्या वस्तू पुसायला लागायच्या. नवीन घरामध्ये आलेली, तर नवीन घरामध्ये बघू शकता सिलिंगचं काम अजून चालू आहे आणि त्यांनी वायरिंग वगैरे केलेली आहे. त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे. भाकरी वगैरे केल्या आणि आमच्या बाजूच्या त्या ताई आहेत, त्यांनी आम्हाला हे मोठे म्हणजे खेकडे दिले होते, तर त्यांनी भरपूर दिले होते, 10-15. त्यानंतर मग माशांची आज भाजी बनवली संध्याकाळी आणि हे जे खेकडे आहेत ते स्वच्छ केले होते, तर ते सुद्धा बनवलेले आहे. काही टँकर आणलेला त्याचा तर काही उपयोग झाला नाही, पण आज पूर्ण दिवस इतका पाऊस पडत होता, तर तुम्ही ते बघू शकता. तर असा होता आजचा दिवस. चला नवीन ब्लॉगमध्ये भेटत. बाय बाय.